नागपुर के नंदनवन थाना क्षेत्र से दिल दहला देने वाली वारदात सामने आई है। उधारी पैसों के विवाद में एक दोस्त ने अपने ही दोस्त की हत्या कर दी। पुलिस ने मामला दर्ज कर शव को पोस्टमार्टम के लिए मेडिकल रवाना कर दिया है। नंदनवन पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर हत्या मामले में आगे की जांच की जा रही है। राजेश ज्ञानेश्वर धनविजय वय 30 वर्ष हा त्याचा मित्र यांच्यासोबत कुंभारटोलीतील एका घरी राहत होते। तिघेजण त्या ठिकाणी राहत होते। तिघांनाही दारूचं व्यसन होतं आणि दररोज ते त्या घरी दारू प्यायचे आणि झोपायचे। राजेश धनविजय याने त्याचा आणखी एक मित्र होता, त्याच्याकडून काही दिवसापूर्वी पैसे उधार घेतले होते आणि तो ते पैसे त्याला परत देत नव्हता। ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी त्याच्याकडे पैसे आले होते, 300 रुपये पैसे आले होते आणि ते त्याने परत मागितल्यानंतर देखील त्याने न दिल्याने तो झोपेत असताना सिमेंटचा ब्लॉक त्याच्या डोक्यात टाकून त्याचा खून केलेला आहे। सदरची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले। तपास पथकाने घटनास्थळाचा आणि आजूबाजूला चौकशी करून त्याचा आढावा घेतला आणि संशयित आरोपींना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। विश्वनाथ पटेल वय 53 वर्ष आणि भाऊराव अवसरे वय 50 वर्ष हे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत आणि ह्या दोघांनी मिळून जो मयत आहे धनविजय हा त्यांना घेतलेले पैसे परत देत नसल्यामुळे तो मर्डर केलेला आहे। तिघेही मोलमजुरीचे काम करतात, एकाच ठिकाणी राहतात। भाऊराव अवसरे यांचं ते घर आहे आणि जे मोलमजुरीतून पैसे मिळतात त्यातच त्यांचा उदरनिर्वाह चालवतात।